सोनेगाव येथे एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा। रॅली काढून बालकांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात। पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने एक गाव एक शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। ही मिरवणूक गावाच्या विविध मार्गाने भ्रमण करीत कार्यक्रमस्थळी पोहोचली। या कार्यक्रमाला माजी भाजपा राज्य परिषद सदस्य व विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश वांढे, शिवसेना शिंदे युवासेना गटाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेश गोमकाळे, शेखर राऊत, धर्मदास घारड, खरेदी विक्री संघाचे संचालक चंद्रभान इंगोले, माजी सरपंच मंगला खंडाते, माजी उपसरपंच विजय ठाकरे, माजी उपसरपंच परिता इंगोले, ग्रामपंचायत सदस्य वैभव काळमेघ, पूजा पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश ठाकरे, प्रकाश खंडाते, जीवन रक्षक दलाचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दीपक मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विजय आमले, संजय आमले, हरिश्चंद्र घेर, पोलीस पाटील पपिता इंगोले, प्रणिता कुठे, सेवक पाटील शिंदेंसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाचं प्रास्ताविक सेवक वासनिक तर संचलन दीपक मेश्राम यांनी केलं। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचा राजा श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले। त्यानंतर उपस्थितांना भोजनदान करण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशन मेश्राम, घनश्याम महल्ले, प्रदीप मेश्राम, विलास वासनिक, ओमराव मेश्राम, निखिल आमले, भास्कर महल्ले, फिरोज वासनिक, रुक्सल गिर्हे, मनोज कुथे, आदर्श शिंदे, अभय वासनिक, योगेश इंगोले, भरत इंगोले, हर्ष घेर, प्रभाकर ठाकरे, वैभव इंगोले, जनार्दन खंडाते, दिवाकर आमले, नितेश आमले, स्वप्नील ठाकरे, अविनाश ठाकरे, किशोर इंगोले, जयेश मेश्राम, सूरज मेश्राम, यश वासनिक, राकेश धर्मारे, खुशाल शिंदे, सूरज ठाकरे, पंकज आमले, लीलाधर पाटील, उषा घेर, देवकाबाई आमले, सरला आमले, माधुरी आमले, ज्ञानेश्वरी काळमेघ, गीता मेश्राम, शीला मेश्राम, कल्पना शिंदे, प्रियंका वासनिक, शोभा शेंडे, पूजा मेश्राम, चंदा वासनिक, शिवजन्मोत्सव समिती व समस्त गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी।